आज सकाळीच गोलप मला न्यायला आलेला होता. गोलप भर रस्त्यावरती मोबाईल मध्ये एवढं लक्ष देऊन काय बघत होता ते त्यालाच माहिती. आम्ही आज तब्बल 2 दिवसांनी कॉलेजला चाललेलो होतो. आम्हाला असं वाटत होतं आमच्यावर गेल्या गेल्याच फायरिंग होणार आहे. तरी पण आम्ही मनाला समजून कॉलेजच्या आत गेलेलो होतो. तेवढ्यातच मला बचत गटाचा अध्यक्ष तिकडून येताना दिसलेला होता. बचत गटाचा अध्यक्ष मला म्हणाला आज मला काय जास्त हिशोब नाही, त्याच्यामुळे मी आज लेक्चरला बसणार आहे. त्याला सोबत घेऊन आम्ही निघालो होतो लेक्चरसाठी. क्लासरूमच्या बाहेर येऊन आम्ही ठरवत होतो पहिले बली का बकरा कोण बनेगा. गोलप म्हणला चल माझ्या मी येतो पहिले. क्लासच्या आत गेल्यावरच मला कळलं होतं की वर्षभर मॅडमनी जे नाही शिकवलं होते आम्ही 2 दिवसात नसल्यावर शिकवलेलं होतं. माझ्या मित्राच्या अंगात रील सरमाण्याची इच्छा जागृत झालेली होती, म्हणून आम्हाला म्हणत होता आपण अशी रील काढून आपण पण फेमस होऊ. त्याला म्हणलं आम्ही तुझ्यासोबत राहिलो तर आम्हाला पण लोक आणतात. तेवढंच मला दिसलं बचत गटाचा अध्यक्ष बचत गटाचा हप्ता गोळा करत होता. माझा एक मित्र म्हणला बचत गटाचा नक्की हप्ता गोळा करतोय का दुसरं काय गोळा करतोय. कॉलेजला एक लास्ट लेक्चर राहिलो होतं, पण तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आला पटकन घरी आपल्याला थोडंसं बाहेर जायचं म्हणून एसके मला सोडायला आलेला होता. गॅरेजवरती आल्यावर मला कळलं माझा भाऊ काहीतरी करत होता. नंतर मला कळलं की तो बुलेटच्या चैनीला ऑइल मारत होता. तर आज आम्हाला जायचं होतं पिंपरीला आम्ही कशासाठी चाललो होतो ते पुढं बघा. कॉलेजला मी सकाळी नाश्ता न करता गेलेलो होतो, म्हणून भाऊ म्हणला पहिले नाश्ता करून घेऊ चल. माझा भाऊ मला म्हणला जे ऑर्डर करायचं कर, फक्त स्वतःच्या तोंडाकडे बघून ऑर्डर कर. म्हणून मी माझा फेवरेट डोसा ऑर्डर केलेला होता. बाहेर येऊन दादाला म्हणलं आज गाडी जरा बाई चालाय का. दादा म्हणला आज काय आपण 2 पायावर घरी जात नाही. आम्ही कसं तरी जिवंत एल्प्रोसिटी मॉलला पोहोचलेलो होतो. वरती येऊन आम्ही शोधत होतो OnePlus सर्व्हिस सेंटर सापडल्यावर आम्ही तिथलं काम उरकून आम्ही निघालेलो होतो घरी जायसाठी. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.